सनराईज बघायला सगळ्यात भारी जागा जर असेल ना तर आजाद चल बाय बाय कर. चल मला बाय बाय कर. बाय बाय. सुप्रभात मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आता सकाळी लवकर 6 वाजता आलो होतो सनराईज पाहायला. आत्ता साधारण 7 वाजलेले आहे आणि या साईडला बघू शकता सनराईज व्हायला लागलेलं. आत्ता भंडारा डोंगरावर एक नंबर वाटतं. सनराईज बघायला सगळ्यात भारी जागा जर असेल ना तर भंडारा डोंगर आहे. नियरेस्ट आमच्या इथं जर बघितलं ना तर इथंच आहे, कारण इथं एकदम टॉपपर्यंत गाडी ती महाराजांच्या मंदिरापर्यंत गाडी जाती आणि इथं हॉटेलसुद्धा आहे. पूर्ण मावळ तालुका दिसतो. व्ह्यू लय भारी. फक्त पावसाळ्यात आपण मिस केलं, पण यावर्षी नाही मिस करणार. यावर्षी ते फॉग ज्यावेळेस जमा होईल ना ते पण आपण कॅप्चर करायचा प्रयत्न करणार आहे. ठीक आहे, थोड्या वेळ निवांत बसू. चला जाऊ आता घरी. 8 वाजले साधारण. अजून तासाभरात एकदम कडक ऊन आहे. आता कोवळं ऊन आहे. सनराईज आता जस्ट झालेला आहे. इथला रोड लय भारी आहे या साईडचे. तुम्ही ड्राईव्ह करसाल ना त्यावेळी एकदम कर्व रोड अख्खे मस्त. सगळ्यात सनराईज भारी बघायचं असेल ना तो भंडारा डोंगरावर दिसतो आपल्याला. सगळ्यात भारी. रोडची कंडिशन चांगली आहे इथलं. मोबाईल होल्डर आहे ना 2 लावलेले. या साईडला एक मोबाईल आहे आणि या साईडला एक मोबाईल आहे. दोन्ही मोबाईलला बस शूट करतो. आता मला फक्त स्टेबिलायझेशन बघायचं आहे किती स्टेबल करते. आता मी यावेळेस अशी गाडी चालवतोय, पण ट्रिपच्या वेळेस हायवे असणार आहे. एखादा दुसरा बंप लागणार, जास्त नाही लागणार अशी. पहिलं गावात जायचं. आता घरचं जरा आहे ना देवीचं काही सामान आणायचं, पूजेचं फळ आणि हार काय असतो तो. एक मिनिट सर भाऊ. आणि नंतर आपल्याला जायचंय दाढी करायला. आता फुल एवढा आलोय मी. लक्ष आलं लक्ष. अरे नाना पण सापडला बाई. लक्ष आणि नाना सापडले. दोन अनमोल रतन सापडले. आणि के पियुष पायी. नाना के पियुष. गावात जायचे. गावात फळ आणाय. पहिली फळ घेऊन जेऊ घरी आणि नंतर मग खायला घेऊ. नंतर ताडाय जाऊ आपण. आम्हाला गरम होत थोडं.
नको माहिती वाटते तू माझ्यामुळं तुम्ही दोघं गावताय घरी वाटतं मग नाही जाऊ ना मायक्का अरे ते तुम्ही घ्यायचं का खतम भरपूर मोठी खरेदी करताना रितेश भाऊ पिपाने घेतो का प्रणय थोडा युरिया खायचा का युरिया खाल्ला असता युरिया खा की जरा तू सध्या युरियाची गरज आजच नाही आजच बारीक आहे नाही हेल्थ साठी नाही का म्हणजे ग्रो होण्यासाठी ग्रोथ नाही मी काय म्हणतोय तुला घरी चेपतेत ना तू आग दुखतेस ना अरे मग ते अरे आजची वडील तुम्ही पण चेपता आजारला ते नाही पण काय म्हणतोय तुला घरी चेपवतात ना तो हातपाय दुखत त्यानंतर तू खा काला सच निकाल राव बाहेर में काय गडबड आहे शंकर मोरीकडे आली जरा पत्र न्याला ओके एक लाईक महाराजांचं मंदिर आहे तुकाराम महाराजांचं मंदिर आहे आणि आज आपल्यासोबत प्रणय भाऊ आहे आणि रितेश काका आहे बिट्टू काकाची सहकारी नाही भाऊ येत भाऊ ब्लड रिलेशन त्यांचं ब्लड रिलेशन आमची ब्लड लाईन एक वरली काल प्रणय भाऊने एवढी व्यथा सांगितली अशी घरच्या होते तेव्हा किती अत्याचार करतात मी तसलं काही सांगितलेलं नाही बरं का तू आहे ना तू मग काय या मनाने फार्म हाऊसवर होते काय पण अरे काय झालं माहिती का काल याला आहे ना पारसं होतं म्हणलं तर हा म्हणलं चल गावात जाऊन नाश्ता करायला इडली बिडली खाती जातानी ना असं लावलं मी काय मोबाईल वाईड अँगल लावला आणि त्यात रेकॉर्ड करायचं बटन दबलं नाही पण मी तुला सांगितलंच नाही रे काही अरे तू मला सांगितलं मनातली व्यथा पण ऐक ना माझ्या मनात व्यथाच नाही रे काही तुला अत्याचार किती झालं तुझ्या ते बनवते जयडाचे दाखव जयडाचे दाखवतो स्टॉल बंदी जयदा अरे उघडा रे बाबा हे काय लावलेत खेळण्या बाहेर जयदाचा आता आम्हाला फळ इथून घ्यायची कमानी बसून आता इडली खायची होती पण आता आपण खाणार आहे पोहे खाऊ पोहे इथं पोहे मस्त चला एवढं काय हा कावाला बरं ते अरे हळू का एवढा वडा तुटत नाही मोठी अरे वरच्यावर रिया घातली या अशामुळेच या असं करता म्हणून घरी मार खाता रे कसं करते याची इडली लय भारी बरं ना सॉफ्ट एकदम वाड्यामध्ये बघा म्हणलं ते क्रंची क्रंची असं कडक ते पाहिजे ते नाही त्याच्या इथं अरे ह्याच्यात ते रे आपल्या नाथ ब्रह्मावाल्याशी एकदम फालतू क्रंची नाही डायरेक्ट आहे ना मग प्लॅस्टिक लागेल प्लॅस्टिक नको असली भारी क्रंची घरच्यांनी फोन केला आता फळं घेतलेली आहे आणि आता घरी द्यायची गाडीतून हररी त्याला लावलेला जायला गर्दीन गाजर आणायला लावला आणि आता टापडा खायला माझं अरे काल असं सगळ्यांचा बाहेर काढत असतोय दादा बरं आहे का अरे यांनी मला सांगितलं की गाजर आण बरोबर मी गाजर आणला आता बघ ती काय ती मोग काय 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 तुला नव्हते का अरे काय नाही गजरा
कसली आणि आता गजराने काय आणत आपल्याला तुला सवय झाली काय मी आणायची सारखं जाऊन कसा गावला सगळे गोठ्यावरली पिट्टू काका बजा मयूर आता मयूर हात गेला मारला कसलाय काय कितीला आणली ते बंद कर ना तू आता आम्ही घेतलेला आहे गजरा 4 गजरा घेतले बायकोनी परत लावलं तू केला 160 रुपये गेले ना परत पण गजराबाई माझ्यावर धावले अरे त्या तुला बोलत मग घरी गेलो खरं खरं एवढं बोलतो का रे नाही घरी आपल्या मात्र नाही तुला मारते टाप डायरेक्ट उतरू मला बॉम्ब टाकायला लागेल इकडून गाज अटॅक करायला लागेल गाज अटॅक काय करायला लागलंय आजाद चल बाय बाय कर चल मला बाय बाय कर बाय बाय चला झालं घरचं काम झालेलं आहे आता आम्ही चाललोय गोठ्यात चला गोठ्यात जाऊ बघू कोण कोण आहे कोण आहे इथं कोणच नाही सगळे वरच्या दुकानापाशी बसलेली प्रणयच्या ए चला तर आवडत जाऊ चहा तरी पिऊन ये बाई जितला फोन केलता हा बाई म्हणतोय की कटिंग वाला म्हणला आता बाहेर आहे मी 15-20 मिनिटांनी या 15-20 मिनिटांनी येऊ आपण डायरेक्ट कटिंग करायला थोडं तावड्यात पण काम होतं तावड्यात जाऊ आपण तर आता 20 मिनिटांनी मला परत यायला लागेल इथं आता बरोबर 1 वाजला आहे आजचा दिवस लय लवकर जातो असा आज गुरुवार आहे नेमका गुरुवारच्या सुट्टी पण आहे सगळ्या कंपन्यांना वैभव पण आला आज वैभवाला भेटू गावात थोडं त्याच्या पण काम आहे जरा अजून थोडं आमच्या मित्रात काम आहे थोडं बघू त्याला हाय तो तरी घरी आता सगळेच बाहेर ट्रिपला चालल्यात मीच एकटा घरात बसलोय पान कोंबड्यावानी ती मला म्हणले त्यांनी चला ट्रिपला चला आपण जाऊ पण माझी लय मोठी ट्रिप आहे आणि माझ्या संग एवढा टाइम कोणाच नाही माझ्या एवढा चला आता ही सगळी गेल्यात बाहेर फिरायला मला ना सगळी ट्रिपला गेलेली आणि मीच घरी एकटा त्यांनी सांगितलं होतं मला चल म्हणून माझी मोठी ट्रिप होती म्हणून मी जरा सगळं बाकीचे जुळाजुळ करतो पैशाचे वगैरे आणि बाकीचं भरपूर सामान घ्यायचं अजून तर तो जर हा मानला ना तर भरपूर अजून आपल्याला खरेदी करायला लागणार आहे कपडे पण घ्यावे लागतील कपडे घेतल्यानंतर ना आपल्याला बाकीचं खायचं पिच सामान पण कॅरी करायचं सोबत थोडंफार तर लागणार डाईट तर काय होणार नाही माझ्यानी कारण डाईट तर मी कधीच मोडला आता असं बोर होतो मग काय नसेल ना करायला काल मजा आली काल रानात गेलतो मस्त बसलो रानात उलट झोप चांगली ती इथे दिवस काढण्यापेक्षा वैभव आता नाही आईच्या गावात कोणाच नाही अवेलेबल आज तर
मग आपल्याला एकच वाली गोठ्यातली पोरं. गोठ्यापाशी झालेलो आहे मी आता. बघू आहे कोण. 1 वाजला राव. काहीच करण्यासारखं नाही. बघू रानात जाऊ नाही तर कोण कोण बघू जरा ते आत. अरे तुम्हाला जायचंय मला रे त्या इथं बसला रे तो अजून. 1 नंबरचा खोटराडा आहे रे. म्हणला पाऊण तास लागेल इथं गेम खेळत बसला का. अरे सगळी पोर आलती रे. हा कुठं गेला तू? जाऊ का मित्रांनो. तुम्ही लागले येड चाळ करायला. पागल झाल्या गेमच्या गाण्यात त्या. चला कटिंग वाला पण नाही आता. आता आलो मी कटिंग वाले ग. त्यांनी फोन केला नेमका म्हणून ये म्हणला. तर त्या गाव कस्टमर आहे. 10 मिनिट लागे म्हणला. ठीक आहे म्हणलं थांबतो. काय करतो आता. आज काय काम पण नाहीये. मला बिल बुक आणायची होतं आपल्याला. पण नेमकं आज गुरुवार असल्यामुळे सुट्टी त्याला पण बिल बुकला म्हणजे प्रिंटिंगच्या त्याच्या ह्याला दुकानाला. सो उद्या जाणता येईल सगळं. आपल्या ट्रिपचं पण काय अजून नियोजनच व्हायना. आता 2:30 वाजलेले. आपल्या काय मित्रात काम होतं ते करून आलो. आता कॅनबे चौकात गाडी लावलेली. माग दुकान आहे कटिंगचं. ते लय गर्दी आहे आता. रोडला आहे ना ट्रॅफिक आहे. रोडला गाड्या येतात ना त्याच्यामुळे गाडी इथं पुढे लावायला लावली चौकात. पहिले गार पाण्याची बाटली घेऊ पुढून तरी त्याला पुढे जाऊ आपण. तिथून बाटली घेऊ पाण्याची. 1 समोसे 2. चटणी नाही का रे भैया. चटणी नाही का. पाण्याची बाटली घेतली 1. पहिलं खाऊन जाऊ खाली. त्याला 10 मिनिट लागेल कटिंग करायला. त्या कस्टमर आहे त्याला तर जाऊ खाली आपण. चायला दुकानापाशी आलोय मी. गर्दी किती आता हो. आज गुरुवार आहे आणि युजली गुरुवारच्या वेळेस गर्दी नसते एवढी. आणि किती नंबर आहे मोनू कटिंग वाला. खाऊ खाऊन कटिंग करतोय. वा तेवढ्याच्या वर गाडी झाली रे मोनू भाई. समझ रहे हो आज कर लवकर. तासभर झालं तुम्हाला बोलितोय रे इकडं तिकडं इकडं. हा अरे सगळं टाकणार असतं. येड आहे का तू. कंटेंट आहे माझा तू. माझी दाढी कटिंग करून झाली व्यवस्थित. बेवडाने वाटत होत बरं. मोहाने मला बरोबर 2 दिवस सांगावला. आईला किती झाली. 150 रुपये. ऑलमोस्ट 4 वाजले. मोहाने आता चहा पाजते मला. मोहाने पैसे लगे घेतो राहतो 150 रुपये. चांगलं कापते मोहाने गॅस. मी कधीपासून येतो तुझ्याकडं. मला वाटतं वर्ष आल्यास नाही ना रे. वर्ष 1.5 झाले. अरे मी लांब जायचो. केळ चौकात पार. उलट जवळ आणि चांगली कमी रेट मध्ये चांगलं कापते. नाही कमी रेट आहे. चहा पिऊ. एक तासभर गाडी तर उन्हात होती. असली जबरदस्त तापली ना गाडी अक्षरशः बसू वाटत नाही. आता थोडी जरा कूल केली काचा खाली घेऊन. पण तरी पण गरम लागतंय राव. कूल करतो डायरेक्ट. आता ऊन पडायला चालू झालं. आता फेब्रुवारी आहे आणि पुढल्या महिन्यापासून उन्हाळा चालू होईल मार्च. पण आतापासून जरा चालू झाला. पण आपण चालू आहे साऊथ साईडला. तिकडे ना जास्त ह्युमिडिटी जास्त असते. उष्णता आणि दमट वातावरण असतं. ते आपल्याला काही सूट नाही होत. तेव्हा त्रास होतो. कारण मागल्या वेळेस गेलो ना तारकर बिरकरीला. लय गरम. आणि आज आहे 8 फेब्रुवारी. 20 फेब्रुवारीला आपल्याला निघायचं असं प्लॅनिंग येतो माझा. तो कुठपर्यंत सक्सेस होऊ शकते. होय आणि नेमकं आज गुरुवार लाईट गेली. रेटिंग केली असते आपण थंबनेल बनवला असता. पण लाईटच नाही. एअरपॉड घेऊ. इन्व्हर्टरची लाईट आहे तेवढं बरं आहे बाबा.
बराच वेळ चालतं इन्व्हर्टर. घरी थांबवणं काय फायदा नाही. आज नेमका गुरुवार आहे, लाईट पण नाहीये, गोठ्यावर आहे. जाऊ परत खाली बायपासला काहीतरी खाते का बघू. पिट्टू पिविटी बघू शकता, रितेश आणि रितेशचे 2 मित्र. यांना बाहेर बांधली का आता? कुठे गेला लक्ष्या? अरे त्या सकाळ धरून कोणच नाही घरी, तुम्ही एवढीच बसलेत काय? अरे याच्यापेक्षा ह्याच्यापेक्षा रानात गेलो असतो ना पाण्यात काल. रानात गेले भारी नसतं वाटलं का काल? रानात गेलो असतो ना केपी उशेंच्या. कुठं तिकडे जायची? कुठल्या मग? बर बघू ना. के चम्मू गोट्या गोट्या तोंड गोट्यावर पण गोट्याची बॉडी वागतली झालेली. ओय शपथ, बायसेप कसला जोरात झालाय. काय आहे का तुला? तर गोठ्यावर बसलो आम्ही 2 तास. गोठ्या बसलो मी 2 तास. 4 वाजता आलतो इथं. तुम्ही आज बेटे हम तो पूरा दिन गुजार देते. समझ रहे हो? जिंदगी जीने का मजा अब नहीं रहा जमाने में, पूरा दिन निकल जाता है गोटे में बैठने. अरे कहना क्या चाहते हो? लगाओ चाचा. चाच्यामुळे तू धक्क्यालाय खरं सांग. आमचं प्लॅन होतं एमएसी का नाही तर जायचं मयूरच्या रानात खाली. म्हणत होती मयूरच्या रानात. चला चहा प्यायला चाललो आम्ही. चहा पिऊ जरा. चहा प्यायला त्याला बघत नाही माहिती चहाची काय झालं काय माहित राव. मला फिकट चहा आवडतो. फिकट असा आपला कानू नाही कन्नू का चाय लय वार लागते चहा. बघ फिकट आणि आलं विल्ली टाकून रसाचा करते चहा. ऊसाच्या रसाचा चहा करते. जातो का आता तुम्हाला? तुला मीच भेटलो. चहा प्याला अरे स्पेशल मिसळ अमृतुल्य. रितेशला अमृतुल्य पाचतो आज. बघा चहा कप गोडे बहुत तेज हो रहा है. कोणाचं आहे? नाही बड़ा हरामी हो बेटा.